21 नोव्हेंबरला आहे देव दिवाळी अर्थात देव दीपावली. आता ह्या देव दिवाळीचं महत्त्व जरा वेगळंच आहे बरं का. तुमच्या मनात एक शंका आली असेल की आताच त्रिपुरी पौर्णिमेला पण देव दिवाळी झाली. मग पण त्रिपुरी पौर्णिमेची ही देव दिवाळी असते तर ती उत्तर भारतामध्ये असते. आपल्याकडे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला देव दिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेलाच असते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा देवदिवाळी असतो आणि याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याला इतकं महत्त्व, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रिय महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष गुरुवार आपण करतो. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचे पूजन करण्याचे एक विशेष असे महत्त्व आहे. म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी अर्थात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी काही खास उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दीपावली किंवा देवदिवाळी हा सण येतो. आपण जेव्हा आश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो. भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चातुर्मास संपतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवदेवतांची दिवाळी साजरी केली जाते. ह्या निमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण ह्या दिवशी केले जाते. हा देवदिवाळी ह्या सणामागचा हेतू आहे. चला तर मग बघून घेऊया की देवदिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे. आपल्याकडे 33 कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतमधील आहे. संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 देवांना कारभार सोपवलेला आहे. त्यांच्यात 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 5 थर आहेत. प्रत्येकाचे कार्य थोडक्यात खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले आहे. असे एकूण 33 प्रकारे झालेले आहे. त्याला 33 कोटी देव असे म्हणण्यात आले. अशा सर्वच देवतांचे स्मरण देवदिवाळीला केले जाते. देवदिवाळीच्या दिवशी देव्हाऱ्यात तेलाचे आणि तुपाचे दिवे लावून ठेवतात. देव्हाऱ्यातील देवतांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते. ह्या दिवशी घरातील कुलदेवता, इष्टदेवता यांच्याविषयी स्नानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष, मुंजोबा, वेतोबा, उपदेवता यांना त्यांचा मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो. ह्या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी तरी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे हा त्यामागचा हेतू आहे. कोकण प्रांतीय लोक देवदिवाळीला देवतांचे नैवेद्य असे म्हणतात. देवदिवाळीत आपल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थाशिवाय ताटात पुरणाचे कडंबू, भरड्याचे वडे, सांध्याचे घागरे, आळणी वडे, घावन घाटले असे पदार्थ सुद्धा नैवेद्यास केले जातात. त्यापैकी एक नैवेद्य घरात ठेवला जातो आणि एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देवदिवाळीच्या निमित्ताने घरातील, गावातील, घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या सर्वच देवतांचा उल्लेख करून त्यांना आदर सत्कार केला जातो आणि हे केल्यामुळेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. देवदिवाळीच्या दिवशी सुद्धा अंगणामध्ये दिवे लावले जातात. देवघरामध्ये सुद्धा सुशोभीकरण केले जाते.
देवांची दिवाळी थाटामाटात साजरी केली जाते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.